आज आहे आपल्या पाहुण्यांच्या साखरपुड्याचा कार्यक्रम. त्यासाठी दत्तू मामा आणि आम्ही ना नगर हायवेला महागणपतीच्या समोर असणाऱ्या वसंत लॉन्सला आलो. आधुनिकता आणि तांत्रिकतेची जोड घेते ना नूतनीकरणानंतर संगमनेरकरांच्या सेवेत पुन्हा एकदा नव्या रूपात आणि नव्या जोशात वसंत लॉन्स सज्ज झाले. लॉन्स मध्ये एंट्री केल्यानंतर भव्य दिव्य अशी पार्किंगची व्यवस्था केलेली आणि वसंत लॉन्सचा स्वच्छ आणि सुंदर परिसर चौफेर कॅमेऱ्याच्या नजरेखाली बर का. आता मला सांगा, एवढ्या भारी ठिकाणी आलोय आणि फोटो काढायचा मोह कोणाला आवरणार आहे का? अहो, इथं एक शेवटकर एक सेल्फी पॉइंट आहे. इकडे ते पाहुणे फोटो काढायचं सोडून बैलगाडी झाकायला लागले. अहो म्हणलं उधळायची ती. चला, हे आहेत वसंत लॉन्सचे फाउंडर वसंत दादा कुटे पाटील. तर आजचा साखरपुड्याचा कार्यक्रम हा हास्य पाटील परिवार आणि पाटील परिवार यांचा होता. दोन्ही परिवार पाहुण्यांच्या स्वागतासाठी गेटवर हजर होते. नंतर हॉलमध्ये एंट्री केली. आबा बाबा बाबा डोळे दिपून गेले. डायरेक्ट 14,000 स्क्वेअर फुटांचं भव्य दिव्य असा इसी हॉल. पाहुणे एकदम एसीची हवा खाऊन खुश. वसंत लॉन्स मध्ये पाहुण्यांसाठी नवरी नवरदेवासाठी डायरेक्ट डिलेक्स रूम आहे. तुम्हाला सांगतो एसी बीसी एकदम चकाचक. तसंच इथं आहे ना साखरपुडा, लग्न समारंभ, रिसेप्शन, वाढदिवस, डोळे जेवण, सामाजिक राजकीय सगळे कार्यक्रम होतात. अशा पद्धतीने नवरी नवरदेवाचा साखरपुडा पार पडला. आम्ही त्यांच्या संग छान छान फोटो काढले आणि भूक लागली डायरेक्ट जेवणाच्या हॉल पळालो. अहो 7,000 स्क्वेअर फुटांचं नुसतं डायनिंग हॉल आहे. सगळ्यांनी पोटभर जेवण केले. म्हणे असं भव्य हॉल, असं लोकेशन, सेल्फी पॉइंट फक्त वसंत लॉन्स मध्येच.